महाराष्ट्राच्या गावागावात आणि शहरा-शहरात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात एक नाव कोरलं गेलंय, लाल परी. कुणासाठी ही जीवनवाहिनी आहे, कुणासाठी गावाकडच्या आठवणींचा सांगावा, तर कुणासाठी नुसता लाल डब्बा. पण ही लाल परी काय आहे? फक्त एक बस की महाराष्ट्राचं एक अविभाज्य अंग? आज आपण याच लाडक्या एसटीच्या प्रवासाबद्दल आणि तिच्या इतिहासाबद्दल बोलणार आहोत. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ची स्थापना 1 जून 1948 रोजी झाली होती. पहिली बस पुण्याच्या स्वारगेटहून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती. तेव्हा या बसचा रंग निळा आणि चंदेरी होता. पण 1960 मध्ये राज्य सरकारने या बसेसचा रंग बदलून लाल केला आणि तेव्हापासून या बसेसना प्रेमाने लाल परी हे नाव पडलं. हे नाव इतकं रुजलं की आज 75 वर्षानंतरही एसी शिवनेरी आणि इलेक्ट्रिकल शिवाई आल्या तरी सामान्य माणूस तिला लालपरीच म्हणतो. या लालपरीचं महत्त्व काय आहे? या बसने खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्राला शहराशी जोडलं. कोकणात गणपतीच्या सणाला गावाला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सामानाची सोय असो किंवा मुलींच्या शिक्षणासाठी मोफत पास योजना, लालपरीने अनेक पिढ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. गेल्या काही वर्षात MSRTC मध्ये अनेक बदल झाले आहेत. नवीन अत्याधुनिक डिझेल आणि इलेक्ट्रिकल बसेस ताफ्यात सामील होत आहे. या बसेसमध्ये चार्जिंग सॉकेट, पुशबॅक सीट आणि आरामदायी प्रवासासाठी मोठ्या खिडक्यांच्या सुविधा आहेत. लाल परी ही फक्त एक वाहतुकीचं साधन नाही, तर ती महाराष्ट्राच्या अस्मितेचं, आठवणींचं आणि प्रत्येक मराठी माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अनेक संकटे आली, संप झाले, पण लालपरीची चाकं फिरतच राहिली. तुम्हाला लालपरी सोबतचा तुमचा अविस्मरणीय प्रवास किंवा आठवण कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या अशाच अनोख्या कथांसाठी सावली कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित प्रवास करा. जय महाराष्ट्र.